1 2 3 ला तुझ्या मोबाईल मध्ये लावते. ताईने बनवलेत आज साबुदाणे वडे. हे बघा एकदम हे गरम गरम आहेत आणि इकडे आता दही घेऊन आले विकतचं. एकदम छान बनवलेस ताई. कोकणची माणसं साधी भोळी काळजात त्यांच्या भरली शहाणी, त्यांच्या काळजात भरली शहाणी. तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि मी चालले आता ताईकडे. आज आषाढी एकादशी आहे तर मी चालले ताईकडे शुक्लंतूप बनवेल. बघा इकडे सगळं हायवे पूर्ण सामसूम आहे कारण सकाळचे वाजलेत 5:30. गाड्याच नाही आहेत. हा सर्व काळोख. इकडे एवढा पाऊसच नाही. किती ऊन लागते. उतरल्यापासून ऊन आहे. सकाळपासून पाऊस तिकडे नाहीये, तरुणच्या पुढे पाऊस नाहीये, तरुणच्या तिकडे दिवस रमजान पडतोय माणूस. आता मी पोचले इकडे. आम्ही चाललोय. मला ताई घेऊन जाते आपल्या मंदिरात, माईच्या मंदिरात बाजूलाच आहे. परत कस्टमर आल्यामुळे परत आम्ही आतमध्ये आलोय. 2 वेळा असं झालंय. येतात जातो आम्ही परत येतो. झालंय आता दर्शन मस्तपैकी दर्शन झालंय आमचं. आता आम्ही हे पण माझ्या ऑफिसच्या बाजूला म्हणजे. तर आता आम्ही आले घरी. मी आणि ताई दोघी जणी आम्ही घरी आलो आणि पूर्ण असा पाऊस आहे बाहेर खूप. आणि आता ताई बघू काय काय बनवते. मस्त असं चालू आहे आता. ताईने रांगोळी मस्त काढली. काय बनवणार आहेस? चण्याची भाजी, भरलेली भेंडी, कोबीची वडी, पुरणपोळी, कांदा भजी, डाळ भात. बाय. अब कब मिलेगा खाने हमें? आज उपवास छोड़ना है हमको. ह्याच्यामध्ये काय आहे रे? काय ते माहिती तुला? नाही काय आहे? कोबीची वडीच आहे ते. अच्छा. आता ताईने घेतलेत पुरणपोळी बनवायला. इकडे सगळं जेवणाची तयारी झाली आणि आता या आमच्या मॅडम आलेल्या आहेत. जेवणासाठी स्पेशल खाना खाएंगे सो बर्तन घिसने के लिए आए रे. बर्तन जा जा जा. ये तो बर्तन घिसेंगे. अभी ये पुरमपोली बनाएंगे.
ड्रेस दिलाय ना प्लाझो सेट, त्याला शिलाई नाही मारले तुम्ही. ताईने पुरणपोळी बनवली आणि ही आतुरते खायला, पण नैवेद्य दाखवल्याशिवाय आम्ही खाऊ शकत नाही आहोत. उपवास अजून आमचा सुटला नाहीये. आज घाई घाईत बनवल्यात, सो पुरणपोळ्या म्हणजे ही पण ताई मी नेसली होती ना ही. जेवायला या. आपण जेवणास या. मंडळी आता आमचं झालंय जेवण आणि आता वाजलेत 11 रात्रीचे. तर आता आम्ही झोपायची झाले इकडे तयारी. आणि बघा पूर्ण सगळं वातावरण इकडचं रात्रीचं. तर भेटू पुन्हा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये.